राम कथाससी किरण समाना। किती गोड शब्द आहेत, सागरासारखे शब्द तुळशीदासजींचे आहेत। राम कथाससी किरण समाना। संत चकोर करही जेहि पाना। राम कथाससी किरण समाना। संत चकोर करही जेहि पाना, करही जेहि पाना। शीतलता देणारी कथा आहे, अंतकरण शुद्धी करणारी कथा आहे, परिवर्तनाची कथा आहे। बंधुप्रेम कसं असावं हे शिकवणारी कथा आहे। दाम्पत्य जीवन किती सरळ असावं हे शिकवणारी कथा आहे। सत्य आणि समर्पणाची कथा आहे। या देशातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे रामकथा आहे। सर, तुम्ही आज लवकर आलात, मुख्याध्यापक आहेत, कीर्तनही करतात, गोड प्रवचनही करतात। म्हणजे गिरी महाराज तर कालपासून हजरच आहेत। गिरी महाराजांना, सरांना, आपण बसलेल्या भाविकांना वंदन करूया। ज्या वेळेला लखनजीला रामप्रभूचा वनवास माहिती होतो, दान 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 पाय आपटत तो लखन रामप्रभूच्या महलाकडे निघतो। माझ्या दादाला वनवास, माझ्या प्रभूला वनवास, शब्द कानावरती पडल्याबरोबर दान 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 पायाचा आवाज येतो। आपल्याला राग आला ना की आपण पाय आपटत असतो, फोड दाबत असतो। पायाचा आवाज येतो। राम प्रभू कौशल्याच्या महलामध्ये उभे आहेत, प्रसंग डोळ्यासमोर आणा, रामकथा आहे। पायाचा आवाज आल्याबरोबर रामजी ओळखतायत, लखनच आलाय, लखनच असला पाहिजे, लक्ष्मणच असले पाहिजेत। जोरा 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 जोरात पायाचा आवाज येतो। एका भिंतीला टेकून कौशल्या उभी असते, एका कोपऱ्यामध्ये सीता जानकी उभी असते आणि समोरच्या कोपऱ्यामध्ये रामचंद्र उभे असतात। रागाने आलेला लखन रामप्रभूकडे पाहतो, नुसतं बोट करतो, काही बोलत नाही। आणि बोट करून म्हणतो, अंगुली निर्देश करतो, दादा मी ऐकतोय ती गोष्ट खरी आहे का दादा? माझ्या कानावर आलंय ते खरं आहे का दादा? दादा मी ऐकतोय ती गोष्ट खरी आहे का दादा? दादा सांगणार आहे दादा, मी ऐकतोय ती गोष्ट खरी आहे का? हो रे लखन, तू ऐकतोय ती गोष्ट खरी आहे रे। बघ लखन, तू ऐकतोय ती गोष्ट सत्य आहे। आपल्याला 14 वर्षाचा वनवास राजा दशरथानं, माझ्या वडिलांना, माझ्या आईनं दिलेला आहे। आता तर लखनजी आणखी रागानं पाहतात। मग दादा, एखाद्या बापानं, एखाद्या आईनं काम वासण्याच्या पोटी जर तुम्हाला 14 वर्षाचा वनवास दिला असेल तर हा लखन त्याला अखंड वनवास दिल्याशिवाय राहणार नाही। हे रामकथेतलं बंधुप्रेम लक्षात ठेवा। या बंधुप्रेमाची आपल्याला फार गरज आहे। गिरी महाराज, प्रत्येकानं शिकावा अशी ही कथा आहे, प्रत्येकाच्या कामी येणारी ही कथा आहे। प्रत्येकाच्या घरात या बंधुप्रेमाची गरज आहे। अर्ध्या एकरसाठी, एक इतासाठी भांडण करणारा भाऊ जर कथेला येत असेल, त्याची कोर्टामध्ये जर केस असेल आणि तो जर इथं येऊन माऊली दादांच्या चरणी ही कथा ऐकत असेल तर नक्की त्याच्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही। ही रामकथा परिवर्तनाची कथा आहे। आपल्या घरातलं प्रत्येक पार्ट आपल्याला शिकवणारी कथा आहे। ऐका बरं मायबाप, प्रभू ज्याने तुम्हाला 14 वर्षाचा वनवास दिलाय त्याला मी अखंड वनवास दिल्याशिवाय राहणार नाही प्रभू। नाही रे लखन, असं बोलू नकोस लखन, असं बोलायचं नसतं लखन। रघुकुल रीत सदा चली आई,
प्राण जाये पर बचन न जाई, असं बोलायचं नसतं. लखन लखन शांत हो लखन. रामचंद्र लखनजीला शांत करतात. मोठ्या भावानं नीती सांगितली पाहिजे लखन, लहान्या भावानं ती नीती ऐकली पाहिजे. मोठ्या भावाचं ऐकत जा बरं. रामकथा आपल्याला शिकवेल, सांगेल. मोठ्या भावाचं ऐकत जा. 24 वर्षापासून भांडणे महाराज आमच्या घरात. भाऊ भावाला बोलत नाही, काही फायदा नाही. तुमची आई जगणार नाही, तुमचा बाप जिवंत राहणार नाही. तुमच्या माय बापाला आयुष्य वाढून मिळवायचं असेल तर घरातलं बंधू प्रेम रामकथा शिकवेल दादांनो तुम्हाला. काय भाव आहे बघा. मोठ्या भावानं नीती सांगितली पाहिजे. लहान्या भावानं ती नीती ऐकली पाहिजे. लखन बरोबर आहे दादा. मोठ्या भावानं सांगितलं पाहिजे, लहान्या भावानं ऐकलं पाहिजे. काय ऐकायचंय दादा? अरे एखाद्या वेळेला भरत जर परत आला आणि भरतानं जर ही गादी स्वीकारली नाही तर या गादीचा वारसदार तू आहे. ही गादी तुला सांभाळावी लागेल लखन. एखाद्या वेळेला जर प्रजेला आपण असंच सोडून गेलो तर प्रजा आपल्या अयोध्येवरती नाराज होईल, आपल्या रघुकुलाचा वंश नाराज होईल. मोठ्या भावानं ती सांगितली पाहिजे लखन, लहान्या भावानं ती ऐकली पाहिजे. लखन भरत आल्यानंतर तो भरत परत आला आणि त्यानं जर ही गादी घेतली नाही तर एखाद्या वेळेला या गादीचा स्वीकार तुला करावा लागेल. ही प्रजा तुला सांभाळावी लागेल, हे राज्य तुला सांभाळावं लागेल. ऐका, बंधू प्रेमाची कथा आहे, ऐकावी लागेल आपल्याला. प्रेमानं ऐका, खूप सर्वांगाचे कान करून ऐका. आपल्या घरातली कथा आहे. असं म्हटल्याबरोबर आता लखनजीला कैकेयीपेक्षाही आणि दशरथ राजापेक्षाही प्रभूचा जास्त राग येतो. काय भाऊ आहे महाराज, काय बंधू आहे. काय बोलताय दादा तुम्ही? गादी, मला गादी शिकवताय दादा तुम्ही. मला गादीची लालसा दाखवताय दादा तुम्ही. मला गादीची अपेक्षा सांगताय दादा तुम्ही. लक्षात ठेवा दादा, ज्याला कीर्तीची गरज आहे तो गादी सांभाळत असतो, ज्याला मुक्तीची गरज आहे तो याच्या नादी लागत असतो. मला मुक्तीची गरज नाही दादा, मला कीर्तीची पण गरज नाही. मला फक्त माझ्या रामदादाची गरज आहे. मला फक्त माझा दादा पाहिजे. 14 वर्षाचा वनवास जर तुम्हाला दिला असेल तर अखंड वनवास मी ज्यानं तुम्हाला वनवास दिला त्याला दिल्याशिवाय राहणार नाही. काय बंधू प्रेम आहे. ही बंधू प्रेमाची कथा आहे बरं माझ्या दादांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो. एक एक भाव घरी घेऊन जा. बंधू प्रेमाची कथा आहे. मग रामाला विचारतात लखन, का मिळालाय दादा तुम्हाला हा वनवास? एकच कारण आहे बघ लखन, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. बारीक बारीक माझ्या वनवासाचं कारण माझी माय नाही. जिनं वनवास दिला तिला आई म्हणण्याची पद्धत रघुकुलामध्ये आहे. तांदळे महाराज, जिनं वनवास दिला तिला आई म्हणतात, आई माय म्हणतायत. हे तर रामायण. ज्यानं त्रास दिला तुम्हाला त्याला पण माफ करायला शिका. हे तर रामायण. ही आपल्या घरातली कथा आहे. लखन, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. माय कैकेयीना दोषी नव्हे दोषी तात. म्हणताना बारीक, माय कैकेयीना दोषी
नव्हे दोषितात राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजा खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कोणाचा पराधीन आहे जगते पुत्र मानवाचा दोष ना कोणाचा. भरत हे लखन भरत जर परत आला आणि त्यानं जर ही गादी घेतली नाही तर एखाद्या वेळेला तुला या गादीचा विचार करावा लागेल. नाही प्रभू, गादीची गरज त्याला आहे ज्याला कीर्ती मिळवायची आहे. प्रभू, मुक्तीची गरज एखाद्याला आहे, पण मला मुक्तीची ही गरज नाही, मला कीर्तीची ही गरज नाही. प्रभू, मला फक्त आणि फक्त माझ्या दादाची गरज आहे. हे या रामकथेतलं बंधू प्रेम आहे बघा. रामकथा आपल्या घरातली कथा आहे. मी वारंवार शब्द वापरतोय, मंदिरातल्या देवतेची कथा नाही रे माझ्या दादांनो. आपल्या घराला मंदिर बनवणारी कथा आहे रे माझ्या भाविकांनो. घरी घेऊन जा रे दादा. हे भरत हे दुःख वाट्याला येत असतात, संकट वाट्याला येत असतात, म्हणून काय जीवन सोडून द्यायचं असतं का रे भरत? हे लखन, नाराज व्हायचं नाही. लखन, लक्षात ठेव, दोन गोष्टीतून या देशात कुणी चुकत नाही, या जगात कुणी चुकत नाही. लखन, ऐक नीती ऐक. जरा मरण यातून सुटला बारी कोण प्राणी जात. एकतर आपण म्हातारे होणार आहे, लय गर्व करू नका दिसण्याचा. बोलताना बारीक आहे, लय दिसण्याचा गर्व करू नका. काही काहीला खूप अभिमान आहे, मी लय सुंदर आहे, मी लय भारी आहे, खूप अभिमान आहे. काही काही विनंती असेल रामकथेची, गर्व करू नका. मी फार सुंदर, माझ्या एवढं छान कुणी नाही. नाही म्हातारं व्हायचंय, लक्षात ठेवा. एक तर म्हातारं व्हावं लागेल, आणि नाहीच म्हातारे झाले तुम्ही तर मरावं लागणार. रामकथा शिकते, ऐका, भाव फार सुंदर आहे. लखन, एकतर शरीर म्हातारं होतंय, नाहीच म्हातारं झालं तर अल्पावधीतच कधी कधी मरण येतं रे लखन, लक्षात ठेव. लखन, लखन बरोबर आपल्याला ही संदेश आहे हा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कार्य कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कोणाचा, दोष ना कोणाचा, दोष ना कोणाचा. माझ्या वनवासाचं कारण आई पण नाही,
माझ्या वनवासाचं कारण दशरथ राजे सुद्धा नाही, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. मग प्रभू तुम्ही जाणारे 14 वर्ष वनवासात हो रे लखन. प्रभू मी सुद्धा तुमच्याबरोबर 14 वर्ष वनवासात येणार. रामकथा ही प्रपंचाचीच कथा आहे. भावानं भावाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे शिकवणारी कथा आहे. आपल्या घरातली कथा आहे. भाव फार सुंदर आहे. मी सुद्धा तुमच्याबरोबर वनवासात येणार दादा. नाही रे लखन, नाही दादा, मी तुमच्याबरोबर 14 वर्ष वनवासात येणार. असं वाटतंय रामजीला की माझं नाही ऐकणार, पण सुमित्रेचं ऐकेल. सुमित्रा याला काहीतरी समजून सांगेल. म्हणतोय ना राम, आत्ता जातील 14 वर्ष, तुला काय गरज आहे बघ लखन, असं आई म्हणेल. आणि म्हणून आता सुमित्रेच्या महलामध्ये लखनजी जातात. माझ्याकडे बघा. सुमित्रेच्या महलामध्ये ज्यावेळेला लखनजी जातात त्यावेळेला सुमित्रा उभी असते. अंगामध्ये वल्कल धारण केलेली लखनजीला पाहते आणि तसे कपडे घातल्यामुळं सुमित्रेला राग येतो आणि सुमित्रा लाल डोळे करून म्हणते, ए लखन, असले काय कपडे घातलेस राजा अंगावर? माझ्या राघवचा आज राज्याभिषेक आहे, तुला माहिती नाही का? माझ्या राघवच्या राज्याभिषेकाच्या दिवशी असे वल्कल अंगावर ते धारण करतो. तुझ्या मनात काही अनुचित तर नाही ना? आज माझ्या राघवचा राज्याभिषेक येत असे काय कपडे घातले रे लखन? जा, राजविभूषित पोशाख घालू नये, चांगले बारीतले कपडे घालू नये, माझ्या राघवचा राज्याभिषेक आहे. हो मा, हो मा. होता म्हटले राज्याभिषेक. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकेयीनं आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. माझा दादा आता 14 वर्ष वनवासात चाललाय. सुमित्रा म्हणते, मग लखन, तुझा दादा जर 14 वर्ष वनवासात चाललाय तर तुझं इथं काय काम? तात तुम्हारी मातु वै दे, पिता राम सब भातु सने. तात तुम्हारी मातु वै देहि, पिता राम सब भातु सने. हे लखन, तुझा दादा जर 14 वर्ष वनवासात जातोय तर तुझं इथं काय काम आहे? काय आई हो? एखादी आई म्हटली असते, चाललाय तो तर जाऊ दे, तू गादी बघ. म्हणून तर रामायणाची गरज आहे, म्हणून तर या कथेची गरज आहे, म्हणून तर 10,000 वर्षापासूनची कथा आपण ऐकतोय. मा, विचारण्यासाठी आलो मा तुला. काय विचारण्यासाठी आला लखन? दादा म्हटला आईची आज्ञा घेऊ नये, आईला विचारू नये. असं म्हटल्याबरोबर गिरी महाराज त्या सुमित्रेला राग येतो आणि लाल डोळे करून ती सुमित्रा म्हणते, लखन, तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही लखन, माझ्या रक्ताचा हिशोब, दुधाचा हिशोब तू दिला नाही. तू जर खरंच माझा पोरगा असता तर तुम्हाला विचारायला आला नसता. नाही मा, मला प्रभूनं पाठवलंय, मा मला दादानं पाठवलंय. असा दुधाचा हिशोब मुलाकडून घेत जा बरं मातांनी. जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी नावाचा गड आहे. त्या शिवनेरी गडावर 8 वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराज. आणि 8 वर्षाचे शिवाजी महाराज असताना काही भिकारी लोक, काही भिक्षुक लोक, काही याचक लोक, काही गरीब लोक गडावरती दान मागायला गेले होते. बाळराजे 8 वर्षाचे खेळत होते प्रांगणामध्ये. विटी दांडूचा खेळ खेळत होते, हमामा खेळत होते, लगोरी खेळत होते. 8 वर्षाच्या बाळराजाला पाहिलं आणि त्या भिक्षुकांनी, त्या याचकांनी विचारायला सुरुवात केली, हे राजा, हे बाळराजा, हे बाळराजा, 5-6 दिवस झाले रे आमच्या पोटामध्ये अन्न नाही, भूक लागली रे, काही खायला मिळेल का रे, भाकरी मिळेल का रे?
भिक्षुक लोकांनी, याचक लोकांनी राजाला खाण्यासाठी मागितलं होतं. धावतच राजे गेले होते. जिजा मासाहेबांच्या महलामध्ये जाऊन म्हणत होते, मासाहेब, मासाहेब, जिजाऊ मासाहेब, आऊ साहेब. आपल्या दारामध्ये कुणीतरी भिक्षुक आलेत, कुणी याचक आले आणि ते दान मागतात, भाकरी मागतात, खायला मागतात. आई देऊ का त्यांना मी भाकरी? देऊ का त्यांना म्हटल्याबरोबर जिजा मासाहेबांनी शिवाजी राजाच्या कानाखाली मारली होती. मोठा आवाज निघाला होता, जोरात कानाखाली लगावली होती. आपला गाल धरून शिवाजी महाराज विचारत होते, मा, मी तर चांगलं काम केलं ना मा? आपल्या दारात आलेल्या भिक्षुकाला जेवायला पाहिजे म्हणून तुला विचारायला आलो ना मा? का मारली मा तू मला? का माझ्या कानाखाली मारली मा तू? का माझा समाचार घेतला मा तू? काय चुकलंय मा माझं? त्यावेळेला ती जिजाऊ म्हणत होती, अरे शोभा, एखादा याचक तुझ्या दारात येत असेल आणि तू जर मला विचारायला येत असतील तर तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. अरे तू मी न विचारता, मला न विचारता दान द्यायला पाहिजे होतं, तेव्हा तू माझा शोभा आहे. काय नुसतं ऐकू नका मातांनो, हे घरी घेऊन जा. आपल्या बाळाकून, आपल्या पोरांकून जाग होत जा. नुसत्या मातांनी कथा ऐकण्यासाठी कथा ठेवलेल्या नाहीत. काही टाइमपास म्हणून कथा ठेवलेली नाही, मजा म्हणून कथा ठेवलेली नाही. तांदे महाराजांनी काय अक्रूर महाराजाला उगाच बोलवलेलं नाही. मग कथा ऐकताय ना, एक एक भाव ऐकताय ना, एक एक जीवनामध्ये बदल करायचा आहे ना, परिवर्तनाची कथा आहे ना. मग घरी घेऊन जावं लागेल तुम्हाला. चुकत असेल आपला मुलगा तर त्याला दंड द्या, त्याला सजा द्या, त्याला मारा. आताचे मायबाप पोरांना मारत नाही गिरी महाराज, कोणी मारत नाही. मला पण 2 पोर आहेत, मारत नाहीत आपण आपल्या लेकरांना. परिणाम हॉर्न वाजवलेला सुद्धा सहन होत नाही त्यांना. तुम्ही आताची पोरं पाहिली कशी आहेत? 12:10 मी श्रीरामपूरमधून निघालो. आमचा गणेश गाडी चालवत होता, नामदेव महाराज माझ्याबरोबर होते. एवढी गाडी पळवली, इथं 2:30ला यायचं होतं. 180 किलोमीटरचं अंतर 2 तासात कापायचं होतं. 120च्या खाली गाडीचा काटा नव्हता. लग्न आहेत आज भरपूर. मोटरसायकलवाले किती हॉर्न वाजवा, बाजूला जात नाही. आणि वाजवलाच हॉर्न तर तो आपल्याकडे वळून पाहतो, मला वाजवतो का हॉर्न? त्याचं कारण बापानं पोरगा हाणला नाही, आईनं पोरगा हाणला नाही. याची माणसं आहेत नाही सगळे, कृष्णा महाराज, ओंकार महाराज, हे नामदेव बुवा, हे जे सगळी गायक वादक तयार झालीत. सिस्टीम लागू द्या, नाही लागू द्या, आवाज येऊ द्या, नाही येऊ द्या, तरी कीर्तन करतात, गातात, वाजवतात. का माहिती आहे का? बापानं हाणलं घरी, गुरुनं हाणलं आळंदीला. बापानी पण हाणलं पाहिजे, आईनं सुद्धा हाणलं पाहिजे. माझी आई जर चुकलं तर इतकं मारायची नाही. मी म्हणायचो बापापाशी बरं जरा. आई ती आई असते महाराज. मातांनो, बहिणींनो, आयांनो, ही कथा आपल्या घरातली आहे ना. आपल्या घरातली म्हणून ऐकताय ना. दुधाचा हिशोब विचारला पाहिजे. मध्य प्रदेशामध्ये एक इंदोर नावाचं शहर आहे. त्या इंदोरला आपल्या हिंदूचं 32 वर्ष राज्य चालवलं अहिल्याबाई होळकरांनी. काय नाव तिचं? अहिल्यादेवी होळकर. माहिती आहे ना? माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? अहिल्यादेवी होळकर माहिती आहे ना? बोलत जा बहिणींनो, अशा माना तरी हलवत जा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महादेवाची पिंड अशी हातामध्ये असते बघ. 1 कोटी तीर्थक्षेत्राचा विकास करणारी माता आहे गिरी महाराज. 1 कोटी. इतिहास वाचा. 1 कोटी तीर्थक्षेत्राला निधी देणारी माता आहे. 1 कोटी घाट बांधणारी माता आहे. या देशातल्या, महाराष्ट्रातल्या आपल्या नगर जिल्ह्यामध्ये चोंडी नावाचं गाव आहे, जामखेड तालुक्यात. तिथली माता आहेत. फार जवळ आहे चोंडी आपल्याला. या मुताशेठ बस. बत्तीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदूचं राज्य एकट्या बाईनं सांभाळलं. आमचे येडे लोक वाटून घेतात या लोकांनी. शिवाजी महाराज आमचे, अहिल्याबाई आमची. अरे ती तुमची नाही, सगळ्याची. ती काय नुसती धनगराची आहे का? माळ्याची आहे, कुणब्याची आहे, मराठ्याची आहे. संत काय असे जातीचे असतात का हो?
शूरवीर काय जातीचे असतात का? हे माऊली दादा कोणत्या जातीचे कुणाला माहिती नसतात, ते सगळ्यांसाठी असतात. हा? ज्ञानेश्वर महाराज म्हटले असते माझे ज्ञानेश्वर नुसती ब्राह्मणांनीच वाचायची जमलं असतं का? तुकाराम महाराज म्हटले असते माझा गाथा नुसता मराठ्यांनीच वाचायचं जमलं असतं का? असं चालेल का? नाही चालणार. हो द्या तिकडे, ते आरक्षणाचं काय व्हायचं ते होईल, पण आपापसात भांडू नका. जातीभेद विसरून जा. संतांनी आपल्याला खूप सुंदर शिकवलंय महाराज. शुरांच्या बाबतीमध्ये, वीरांच्या बाबतीमध्ये, संतांच्या बाबतीमध्ये जातीचा विचार आपल्या मनामध्ये आला नाही पाहिजे. समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संतनवती जगा मानसा त्या सारिखे. संत कधी जातीचा विचार करत नाही, चांगली माणसं कधी जातीचा विचार करत नाही. मग तुका म्हणे नो हे जाती सवे काम, ज्याची मुखी नाम तोची धन्य तोची शुद्ध. किती गोड आहे ना. जात मानली जात नाही म्हणून कुला जाती वर्ण हे आघवेची आकारण, येथे कची जाण जातीय प्रमाण. माऊली म्हणतात न पाहे याती कुळाचा विचार, पाहे याते कुळाचा विचार, पाहे याते कुळाचा विचार, न पाहे याते कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञान भाई, भक्त करुणा कर ज्ञान भाई, न पाहे याते कुळाचा विचार, न पाहे याते कुळाचा विचार, न पाहे याते कुळाचा विचार. भक्त करुणा कर नाना बाई, भक्त करुणा कर नाना बाई, न पाहे याते कुळाचा विचार, न पाहे याते कुळाचा विचार, न पाहे याते कुळाचा विचार. स्पष्ट शब्दामध्ये माऊली आपल्याला सांगतात. नाथ महाराज म्हणतात न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञाना. जात मानली जात नाही संप्रदायात. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मातंग काय, अवघा रंग एक जाल. रंगी रंगला देवो, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला. इथं कोणत्या जातीचा आहे, कोणत्या कुळाचा याचा विचार होत नाही. आपण त्या विचाराची माणसं आहात असं मी समजतो, आणि असलंच पाहिजे. कोण कुठल्या जातीचा हे आपल्याला माहिती नसलं पाहिजे. आपण सगळे एक आहोत, माझं रक्त एक आहे, याच विचारानं आपण जगलं पाहिजे. इंदोर नावाचं शहर आहे. त्या इंदोर शहरामध्ये 35 वर्ष 32 वर्ष त्या अहिल्याबाई होळकरांनी आपलं हिंदूचं राज्य चालवलं, गिरी महाराज. आणि त्या राज्यामध्ये कोणावरती अन्याय होऊ नये म्हणून त्या आईनं असा मोठा घंटा बांधलेला होता. ऐका, तुमच्यासाठी नवीन कथा आहे. प्रत्येक आईला समजण्यासारखी सिद्धांत असा आहे की दुधाचा हिशोब विचारला पाहिजे. मी तुम्हाला सुमित्रा सांगतोय, मी तुम्हाला जिजाऊ सांगतोय, मी तुम्हाला अहिल्या देवी पण सांगतोय. ऐका, घरी घेऊन जा. घंटा याच्यासाठी बांधला होता, एखाद्यावर जर अन्याय झाला तर त्यानं तो घंटा वाजवायचा मुताशीट, आणि तो घंटा वाजला की त्या आवाजानं ती अहिल्यादेवी दरबारातून बाजारामध्ये यायची आणि बाजारामध्ये न्याय करायची. एक दिवस असं झालं,
दुपारच्या दिवशी दुपारच्या वेळेला जोरा जोरात जोरा जोरात जोरा जोरात घंट्याचा निनाद व्हायला लागला, आवाज व्हायला लागला. एवढ्या दुपारी कोण घंटा वाजवतंय, एवढ्या जोरात कोण त्याचा निनाद करतंय, कुणाचा हा आवाज आहे? म्हणून अहिल्यादेवी दुपारच्या भर उन्हामध्ये पाहायला जातात. तर आज कोणी माणूस घंटा वाजवत नाही, कोणी महिला घंटा वाजवत नाही, कोणी पोरगा नाही, कोणी मुलगी नाही. एक गोमाता, एक गाय घंटा वाजवते. का वाजवत असेल ही गाय घंटा? दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत. प्रसंग डोळ्यासमोर आणा, चित्र डोळ्यासमोर आणा. कथा आपल्या घरातली आहे, आपल्याला शिकायला मिळेल. एक एक चिंतन, एक एक कथा आहे. आपल्याला पुढे जायचंय. बघा, फार सुंदर भाव आहे. का रडत असेल ही गाय? कुणी त्रास दिला असेल या गोमातेला? अश्रूच्या धारा वाहतात. जोरा जोरात घंटा वाजवते, निनाद करते. अहिल्यादेवी जवळ आल्या. गायीच्या अंगावरून हात फिरवल्याबरोबर गायीला कळालं की अहिल्याबाई आली. गोमाता पुढे चालायला लागली. अहिल्यादेवी माग, गोमाता पुढे, अहिल्यादेवी माग, गोमाता पुढे, अहिल्यादेवी माग. एका भर चौकामध्ये त्या गोमातेनं अहिल्यादेवीला आणलेलं आहे. हो, तिथं चित्र असं आहे, समोर दिसणारं चित्र असं आहे की कुणीतरी नराधमान भरधाव वेगानं रथ आणलाय आणि त्या गायीच्या बछड्याच्या अंगावरून घातलाय. हो, त्या गायीचं बछड मरून पडलेलं आहे, त्याचे आतडे बाहेर पडलेत. हंबरडा फोडून ते गाय रडते. अहिल्या, तुझ्या राज्यात त्या कोणीतरी नराधमान माझ्या बाळाच्या अंगावरून रथ घातला ग. हे अहिल्या, तुझ्या राज्यामध्ये कुणीतरी नराधमान माझ्या बाळाच्या अंगावरून रथ घातलाय. माझ्या बाळाचे चिंधाडे करताना त्याला दया कशी आली नाही, त्याला कशी भीती वाटली नाही. बघ ना ग अहिल्या, माझं वासरू रक्ताच्या थारोळ्यात पडलंय ग अहिल्या. या अहिल्या, मला न्याय पाहिजे. या अहिल्या, मला न्याय पाहिजे. हे माते, मला न्याय पाहिजे. असं बोलण्यातून अहिल्याला दिसत होतं. तिचं बछड रक्ताच्या किंचाळ्यामध्ये पडलेलं ती पाहत होती. आणि तेवढ्यामध्ये अहिल्यादेवीच्या मुखातून न्याय निघाला. ज्या कुणी नराधमान, ज्या कुणी नराधमान थोड्या भरधाव वेगानं रथ आणून बाजारात या गाईचं बछड उडवलं असेल, त्या नराधमाला या चौकामध्ये बांधा, त्याचे हात बांधा, त्याचे पाय बांधा. भरधाव वेगानं एक रथ आणा आणि त्याच्या अंगावरून रथ घालून त्याचा प्राणच घेऊन टाका. न्याय सुटल्याबरोबर, न्याय धरल्याबरोबर सगळा बाजार एका विचाराने एकत्रित आला. अहिल्या देवीच्या मुखातून न्याय निघाला होता. त्याला चौकात बांधा, त्याचे हात बांधा, त्याचे पाय बांधा. ही सत्य घटना आहे, ऐका. त्याच्या अंगावरून रथ घाला. तेवढ्यामध्ये एक मातांनो, बहिणींनो, आयांनो, ही कथा आपल्या घरातली आहे ना. आपल्या घरातली म्हणून ऐकताय ना. दुधाचा हिशोब विचारला पाहिजे. मध्य प्रदेशामध्ये एक इंदोर नावाचं शहर आहे. त्या इंदोरला आपल्या हिंदूचं 32 वर्ष राज्य चालवलं अहिल्याबाई होळकरांनी. काय नाव तिचं? अहिल्यादेवी होळकर. माहिती आहे ना? माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? अहिल्यादेवी होळकर माहिती आहे ना? बोलत जा बहिणींना, अशा माना तरी हलवत जा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महादेवाची पिंड अशी हातामध्ये असते बघ. 1 कोटी तीर्थक्षेत्राचा विकास करणारी माता आहे गिरी महाराज. 1 कोटी. इतिहास वाचा. 1 कोटी तीर्थक्षेत्राला निधी देणारी माता आहे. 1 कोटी घाट बांधणारी माता आहे. या देशातल्या, महाराष्ट्रातल्या आपल्या नगर जिल्ह्यामध्ये चोंडी नावाचं गाव आहे, जामखेड तालुक्यात. तिथली माता आहेत. फार जवळ आहे चोंडी आपल्याला. या मुताशेठ बस. बत्तीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदूचं राज्य एकट्या बाईनं सांभाळलं. आमचे येडे लोक वाटून घेतात या लोकांनी. शिवाजी महाराज आमचे,
अहिल्याबाई आमची. अरे ती तुमची नाही, सगळ्याची. ती काय नुसती धनगराची आहे का? माळ्याची आहे, कुणब्याची आहे, मराठ्याची आहे. संत काय असे जातीचे असतात का हो? शूरवीर काय जातीचे असतात का? हे माऊली दादा कोणत्या जातीचे कुणाला माहिती नसतात, ते सगळ्यांसाठी असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हटले असते माझे ज्ञानेश्वर नुसती ब्राह्मणांनीच वाचायची, जमलं असतं का? तुकाराम महाराज म्हटले असते माझा गाथा नुसता मराठ्यांनीच वाचायचं, जमलं असतं का? असं चालेल का? नाही चालणार. हो द्या तिकडे, ते आरक्षणाचं काय व्हायचं ते होईल, पण आपापसात भांडू नका. जातीभेद विसरून जा. संतांनी आपल्याला खूप सुंदर शिकवलंय महाराज. शुरांच्या बाबतीमध्ये, वीरांच्या बाबतीमध्ये, संतांच्या बाबतीमध्ये जातीचा विचार आपल्या मनामध्ये आला नाही पाहिजे. समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संतनवती जगा मानसा त्या सारिखे. संत कधी जातीचा विचार करत नाही, चांगली माणसं कधी जातीचा विचार करत नाही. मग तुका म्हणे नो हे जाती सवे काम, ज्याची मुखी नाम तोची धन्य तोची शुद्ध. किती गोड आहे ना. जात मानली जात नाही म्हणून कुला जाती वर्ण हे आघवेची आकारण, येथे एकची जाण जातीय प्रमाण. माऊली म्हणतात न पाहे याती कुळाचा विचार, पाहे याती कुळाचा विचार, पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञान भाई, भक्त करुणा कर ज्ञान भाई. न पाहे याते कुळाचा विचार, न पाहे याते कुळाचा विचार, न पाहे याते कुळाचा विचार. भक्त करुणा कर नाना बाई, भक्त करुणा कर नाना बाई. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. स्पष्ट शब्दामध्ये माऊली आपल्याला सांगतात. नाथ महाराज म्हणतात न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञाना. जात मानली जात नाही संप्रदायात. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मातंग काय, अवघा रंग एक जाल. रंगी रंगला देवो, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला. इथं कोणत्या जातीचा आहे, कोणत्या कुळाचा याचा विचार होत नाही. आपण त्या विचाराची माणसं आहात असं मी समजतो, आणि असलंच पाहिजे. कोण कुठल्या जातीचा हे आपल्याला माहिती नसलं पाहिजे. आपण सगळे एक आहोत, माझं रक्त एक आहे, याच विचारानं आपण जगलं पाहिजे. इंदोर नावाचं शहर आहे. त्या इंदोर शहरामध्ये 35 वर्ष 32 वर्ष त्या अहिल्याबाई होळकरने आपलं हिंदूचं राज्य चालवलं, गिरी महाराज. आणि त्या राज्यामध्ये कोणावरती अन्याय होऊ नये म्हणून त्या आईनं असा मोठा घंटा बांधलेला होता. ऐका, तुमच्यासाठी नवीन कथा आहे. प्रत्येक आईला समजण्यासारखी आहे. सिद्धांत असा आहे की दुधाचा हिशोब विचारला पाहिजे. मी तुम्हाला सुमित्रा सांगतोय, मी तुम्हाला जिजाऊ सांगतोय, मी तुम्हाला अहिल्या देवी पण सांगतोय. ऐका, घरी घेऊन जा. घंटा याच्यासाठी बांधला होता, एखाद्यावर जर अन्याय झाला तर त्यानं तो घंटा वाजवायचा. मुथाशेठ
आणि तो घंटा वाजला की त्या आवाजानं ती अहिल्यादेवी दरबारातून बाजारामध्ये यायची आणि बाजारामध्ये न्याय करायची। एक दिवस असं झालं, दुपारच्या दिवशी दुपारच्या वेळेला जोरा जोरात जोरा जोरात जोरा जोरात घंट्याचा निनाद व्हायला लागला, आवाज व्हायला लागला। एवढ्या दुपारी कोण घंटा वाजवतंय, एवढ्या जोरात कोण त्याचा निनाद करतंय, कुणाचा हा आवाज आहे? म्हणून अहिल्यादेवी दुपारच्या भर उन्हामध्ये पाहायला जातात, तर आज कोणी माणूस घंटा वाजवत नाही, कोणी महिला घंटा वाजवत नाही, कोणी पोरगा नाही, कोणी मुलगी नाही, तर एक गो माता, एक गाय घंटा वाजवते। का वाजवत असेल ही गाय घंटा? दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत, प्रसंग डोळ्यासमोर आणा, चित्र डोळ्यासमोर आणा, कथा आपल्या घरातली आहे, आपल्याला शिकायला मिळेल, एक एक चिंतन, एक एक कथा आहे, आपल्याला पुढे जायचंय, बघा फार सुंदर भाव आहे। का रडत असेल ही गाय? कुणी त्रास दिला असेल या गोमातेला? अश्रूच्या धारा वाहतात, जोरा जोरात घंटा वाजवते, निनाद करते। अहिल्यादेवी जवळ आल्या, गायीच्या अंगावरून हात फिरवल्याबरोबर गायीला कळालं की अहिल्याबाई आली। गोमाता पुढे चालायला लागली, अहिल्यादेवी माग, गोमाता पुढे, अहिल्यादेवी माग, गोमाता पुढे, अहिल्यादेवी माग। एका भर चौकामध्ये त्या गोमातेनं अहिल्यादेवीला आणलेलं आहे। हो, तिथं चित्र असं आहे, समोर दिसणारं चित्र असं आहे की कुणीतरी नराधमानं भरधा वेगानं रथ आणलाय आणि त्या गायीच्या बछड्याच्या अंगावरून घातलाय। हो, त्या गायीचं बछडं मरून पडलेलं आहे, त्याचे आतडे बाहेर पडलेत, हंबरडा फोडून ते गाय रडते। अहिल्या, तुझ्या राज्यात त्या कोणीतरी नराधमानं माझ्या बाळाच्या अंगावरून रथ घातला ग। हे अहिल्या, तुझ्या राज्यामध्ये कुणीतरी 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 नराधमानं माझ्या बाळाच्या अंगावरून रथ घातलाय। माझ्या बाळाचे चिंधाडे करताना त्याला दया कशी आली नाही, त्याला कशी भीती वाटली नाही, बघ ना ग अहिल्या, माझं वासरू रक्ताच्या थारोळ्यात पडलंय ग अहिल्या। या अहिल्या, मला न्याय पाहिजे, या अहिल्या मला न्याय पाहिजे, हे माते मला न्याय पाहिजे, असं बोलण्यातून अहिल्याला दिसत होतं। तिचं बछड रक्ताच्या किंचाळ्यामध्ये पडलेलं ती पाहत होती आणि तेवढ्यामध्ये अहिल्यादेवीच्या मुखातून न्याय निघाला। ज्या कुणी नराधमानं, ज्या कुणी नराधमानं थोड्या भरधाव वेगानं रथ आणून बाजारात या गायीचं बछड उडवलं असेल, त्या नराधमाला या चौकामध्ये बांधा, त्याचे हात बांधा, त्याचे पाय बांधा, भरधा वेगानं एक रथ आणा आणि त्याच्या अंगावरून रथ घालून त्याचा प्राणच घेऊन टाका। न्याय सुटल्याबरोबर, न्याय धरल्याबरोबर सगळा बाजार एका विचाराने एकत्रित आला। अहिल्यादेवीच्या मुखातून न्याय निघाला होता, त्याला चौकात बांधा, त्याचे हात बांधा, त्याचे पाय बांधा, ही सत्य घटना आहे, ऐका। त्याच्या अंगावरून रथ घाला। तेवढ्यामध्ये एक प्राण धावत आले, मासाहेब, आई साहेब, अहिल्यादेवी, न्याय माग घ्या, हा न्याय माग घ्या, हा न्याय माग घ्या। कशामुळे न्याय माग घ्यायचा? ज्या कोणाकडून हे कृत्य घडलंय तो तुमचा एकुलता एक मुलगा आहे, या राजगादीचा युवराज आहे, तुमचा एकुलता एक पोहर आहे महासाहेब। अहिल्यादेवी असा कसा न्याय द्यायचा? असा कसा न्याय? युवराज आहे या गादीचा। महासाहेब, न्याय माग घ्या। महासाहेब, न्याय माग घ्या। काय कठीण प्रसंग आहे, न्याय तर सुटलाय, ज्याला सजा द्यायची तांदळे महाराज, तो एकुलता एक मुलगा युवराजी। डोळ्याचे अश्रू पुसता पुसता अहिल्यादेवी म्हटली, काय झालं? मुलगा असला म्हणून बांधा त्याचे पाय, बांधा त्याचे हात, द्या त्याला सजा। काय आई आहे महाराज,
अरे म्हणून तर तिचे पुतळे उभे आहेत, म्हणून तर तिचे चौका चौकात बॅनर आहेत, म्हणून तर तिची जयंती आहे, म्हणून तर तिचा जय जयकार आहे. अशी आई बना. दुधाचा हिशोब विचार आपल्या लेकराला चुकत असेल तर माफ करू नका. 10 वर्षाचा आहे तोपर्यंत, 5 वर्षाचा आहे तोपर्यंत लाड करा त्याची. मोठा झाल्यावर त्याचा लाड करू नका. पेन्सिल चोरून आणली ना तिथंच त्याला मारा, नाही तर तो उद्या पेन चोरेल. पेन चोरून आणला तर मग तो खुर्ची चोरेल. नका, ध्यानात ठेवा, फार महत्त्वाचं असेल. न्याय सुटला गेला, बांधा त्याचे हात, बांधा त्याचे पाय. सगळा न्याय सुटला गेला आणि त्याचे पाय बांधले म्हणे. त्याच्या चौकामध्ये बांधला तो युवराज. भरदा वेगानं रथ आणायचा आहे, युवराजाच्या अंगावरून रथ घालायचा आहे, पोरगा मारायचा आहे. पोरगा चित्र डोळ्यासमोर आणा. सगळा बाजार रडायला लागला. बाजाराच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत. तो हंबरडा फोडून माणसं रडतायत. असा कसा न्याय, असा कसा न्याय. एक माता पोराला मारणार, एक पोरगा. देर नाय देर नाय ओ देर नाय देओ काय आवाज आहे. वा, ओंकार महाराज, हृदयाला लागतो हो आवाज. वा वा. भाव कळण्यासाठी संगीताची गरज आहे. त्या कथेमध्ये जाण्यासाठी या भावाची गरज आहे. असं गोड गायलं पाहिजे. काय गाणं आहे. वा वा वा. चौकामध्ये पोरगा बांधलाय. चित्र डोळ्यासमोर आणा. युवराज आहे, एका राज्याचा युवराज आहे. त्याला हात बांधलेत, त्याचे पाय बांधलेत. अंगावरून आता रथ घालायचा आहे. भरदा वेगानं रथ काढायचा आहे. रथाची तयारी झालेली. का उशीर होतोय, का रथ चालवला जात नाही. अहिल्यादेवी विचारते. मासाहेब, रथ चालवायला कोणी तयार नाही. या राज्यातले सगळे सारथी म्हणतात की आम्ही युवराजाच्या अंगावरून रथ घालणार नाही. रथ कोणी चालवत नाही असं ऐकल्याबरोबर अहिल्याबाईंनी रथामध्ये उडी मारली. माऊलीनगरच्या माझ्या बहिणींनो ऐका रे, काय माता आहे. अंगावरती रथ घालायची म्हणून रथामध्ये उडी मारली. या राज्यातला नोकर, या राज्यातला चाकर, सारथी जर रथ चालवत नाही, मी रथ चालवते. माझ्या दुधाचा हिशोब या पोरानं दिला नाही. अहिल्याबाईनं रथाची आशिबाचे दोर आपल्या हातामध्ये घेतले. भरदा वेगानं रथ निघाला. आता युवराजाच्या अंगावर रथ जाणार, युवराज मरणार. एवढ्या भरदा वेगानं रथ निघाला रे. आता युवराजाचं काही खरं नाही. सगळ्या लोकांनी डोळे झाकले. कोणी पाहायचं चित्र हे, एक आई लेकराला मारणार. कोणी पाहायचं हे चित्र, सगळ्यांचे डोळे झाकले. तेवढ्यामध्ये रथ भरदा वेगानं निघाला. आता युवराजाचं काही खरं नाही. युवराजाच्या चिंधड्या उडतात, रक्ताच्या किंचाळ्या उडतात. असा जोरात रथ निघालाय. युवराजाच्या अंगावर रथ जाणार. इतक्यामध्ये ती गोमाता धावत आली. त्या गोमातेनं रथ बाजूला केला. युवराज वाचले गेले. गोमातेनं विचार केला की माझं बछडं गेलंय. मला माहिती किती दुःख आहे त्याचं. या आईचं बछडं जायला नको, या आईचा पोरगा जायला नको. माझं गेलं जाऊ दे आता, पण हिचं जायला नको. गाईनं युवराजाला वाचवलं. माझी कथा संपली. कथा किती सुंदर आहे गिरी महाराज.
दुधाचा हिशोब विचारला पाहिजे. तुमचा मुलगा जर चुकत असेल तर त्याला लगेच पेन्सिल चोरून आणत असेल तर त्याला लगेच थांबवा, त्याच्याकडे लक्ष द्या. त्याचं कारण आहे दुधाचा हिशोब विचारणारी सुमित्रा आहे. रामायण ऐकताय आपण. लखन तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही मा. दिलाय मी मा तुझ्या दुधाचा हिशोब. प्रभूनं पाठवलं मा मला, दादानं पाठवलं म्हणून आलो मी. चाललास लखन? हो मा. चाललायस लखन? हो मा. निघालास लखन? हो मा. लक्षात ठेव लखन, आजपासून तुझी आई सुमित्रा नाही, आजपासून तुझी आई जानकी आहे. लखन आजपासून तुझा बाप दशरथ राजा नाही, आजपासून तुझा बाप रामचंद्र आहे. जा लखन जा. जा रे लखन, भाग्यवानेस राजा, जा रे, जा रे लखन. बरेच पुढे गेल्यावरती सुमित्रा म्हणते लखन निघालास? हा मा. निघालास लखन? हा मा. लक्षात ठेव लखन, आजपासून तुझी आई जानकी आहे, आजपासून तुझे वडील राम आहेत. उद्यापासून तू 14 वर्ष वनवासात गेल्यावर तुझ्या स्वप्नामध्ये राग, रोष, लोभ, ईर्षा, मद, मत्सर तुझ्या मनातही आलं नाही पाहिजे बघ लखन. मा मनात, स्वप्नात नाही लखन, स्वप्नात सुद्धा नाही. मा स्वप्न कधी पडतं मा? स्वप्न झोपल्यावर पडतं लखन, झोपल्यावर पडतं ना मा स्वप्न. मग ऐक ना मा, तुझा सुमित्रेचा लखन शपथ घेतो मा, प्रतिज्ञा करतो मा, 14 वर्ष तुझा लखन झोपणारच नाही मा. जानकीची सेवा करेल मा. मा रामचंद्राची. जरा जोरात वाजा, जोरात, आणखी जोरात वाजा, आणखी. माझ्यासाठी नाही, त्या सुमित्रेसाठी. जा लखन जा. हे बंधू प्रेम शिकवणारी रामकथा आहे. खरं सांगू गिरी महाराज, माझी कथा अशीच आहे. मी एक एक भाव सांगता सांगताच कथा संपवतो. एका दिवशी जर उर्मिला सांगायला लागलो तर उर्मिला सांगेल तुम्हाला. खूप मी वाचलेलं आहे रामायणातली पद न पद मी ती पाठ केली तुम्हाला सांग. कथा आहे महाराज, सागरासारखी रामचरित मानस नावे याला. समुद्रासारखी आहे ती. एक एक भाग ऐकता ऐकता, एक एक भाग ऐकता ऐकता आपण त्याच्यात तल्लीन होऊ. आपल्या घरातली कथा आहे, बंधू प्रेमाची कथा आहे. ही कथा काल आपण पाहिला भाग. ही कथा का ऐकली पाहिजे आपण पाहिलं. पुनी पुनी कितनी हो सुनी सुनाई, दिल की प्यास बुझत न बुझाई, हो ही की प्यास बुझत न बुझाई. काल आपण पाहिलं. ही कथा आपल्याला कुणी दिली? वाल्मिक ऋषीनं दिली. कालच्या भागात आपण पाहिलं. ही कथा आपल्याला आणखी कोणी दिली? नाथ महाराजांनी दिली. आणि ही कथा आपल्याला कुणी दिली? हो ही कथा आपल्याला रामचरित मानस नावानं आपण ज्या ग्रंथाचं पारायण करून सांगतोय ती आपल्याला तुलसीदासांनी दिली. कसे होते तुलसीदासजी कालच्या भागात आपण पाहिलेलं आहे. हो पत्नी त्यांना उपदेश करते. अधरम मधुरम नयनम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुरम नयनम मधुरम हसितं मधुरम. गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं 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 वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम्. अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं. कसा आहे तो भगवान? नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिनकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा
आहे तो, कसा आहे, किती गोड आहे. तुम्ही च्या चांबड्यावरती प्रेम करताय, पत्नी उपदेश करते. पत्नी, खरं सांगू, उपदेश कुणीही करू दे, ऐकला पाहिजे. एक भाव आहे 5 मिनिटाचा, ऐका. उपदेश तुमच्या बायकोनं जरी केला ना तरी ऐकलं पाहिजे. खरंच सांगतो, चांगला असेल तर कुणाचाही ऐकलं पाहिजे. उपदेश भलत्या हाती झाला चित्ते धरावा. कोणी सांगू द्या, हे प्रमाण आहे. काही कुणी गांजा खसनी लिहिलेलं नाही, कुणी दारू प्याताडानं लिहिलेलं नाही. हे संतांचं वचन आहे. उपदेश भलत्या हाती. कोणी सांगू. तुमची बायको तुम्हाला म्हणत असेल, मालक, ओ मालक, ओ मालक, ओ मालक, दारू पिऊ नका मालक. मालक, या दारू पायी आपला संसार वायाला गेला मालक. मालक, नका पिऊ मालक दारू. मालक, तुम्ही दारूला पित नाही, दारू तुम्हाला पिते मालक. मालक, आपलं 2 एकर वावर राहिलं ते तरी माझ्या मुलीच्या लग्नाला राहू द्या, माझ्या पोरासाठी राहू द्या. मालक, असं काय करता मालक. मालक, दारू पिणं चांगलं नाही मालक. मालक, या दारूनं तुमचं घर घालवलं मालक, बंगला सुद्धा गेलाय मालक. आता एक मुलगी आहे माझी, एक मुलगा आहे मालक. आजपासून सोडा ही दारू. एखादी बायको जर असं आपल्या नवऱ्याला म्हणत असेल तर का ऐकू नये. उपदेश भलत्या हाती झाला चित्ते धरावा. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. ही माता आहे ना, माता गिरी बाबा तांदळे महाराज. माझ्या बहिणींनो ऐका बरं, या देशातली माता माऊली दादाकडे येते ना इथं, ती काही दुसरं मागत नाही. महादेवाला जाऊ द्या, रामाला जाऊ द्या, देशातल्या कोणत्याही देवाला जाऊ द्या, एकच मागते. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. हे पांडुरंगा, हे रामा, हे नारायणा, हे महादेवा, बेल वाहते रे तुला, फुल वाहते रे तुला, समर्पण करते रे देवा तुला. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार. व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे. एखादी पत्नी सांगत असेल तर ऐकलं पाहिजे, हा सिद्धांत आहे. उपदेश कोणाचाही असू द्या, उपदेश ऐकणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा, उपदेश करते पत्नी. कालच्या भागात आपण इथपर्यंत आलो होतो. तुळशीदासजींना उपदेश करते, महाराज, ज्या ज्या चांबडीवर, ज्या नासक्या शरीरावर तुम्ही प्रेम करताय महाराज, हो महाराज, ती चांबडी जाणारी आहे, ती मरणारी आहे, हो ती संपणारी आहे. तुम्हाला प्रेमच करायचं असेल तर त्या देवावर करा, हो जो फार सुंदर आहे, फार गोड आहे, फार छान आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपली या. तू म्हणाला महाराज मस्त तुम्ही म्हणतच राहा, तरी आम्ही ऐकू. लक्षात ठेवा, इतका सुंदर आहे. एवढा छान आहे तो. काय माझ्यावर प्रेम करता तुम्ही मालक. पत्नीचा उपदेश होतो, ऐका, ऐकलं पाहिजे. इथं आपण आहोत आणि पत्नीचं ऐकून आता तुळशीदासजी निर्णय घेतात, संसार सोडतात. परमार्थामध्ये त्यांचं आगमन होतं आणि आता परमार्थातल्या प्रयत्नाला लागतात. उद्या सांगू आता परमार्थातला प्रयत्न. पुढं जायची कथा आपली. आपल्याला शिवपार्वतीचा विवाह करायचा आहे आज, ऐका आता. म्हणून अगदी आता तुळशीदासजी काशीला येतात, खूप मोठी साधना करतात, खूप मोठं भजन करतात, नामस्मरण करतात तुळशीदासजी. आणि कृपा होते 1630ला तुळशीदासजी ग्रंथ लिहायला सुरुवात करतात. त्या ग्रंथाचं नाव आहे रामचरित मानस. ही रामकथा तुळशीदासजीनं आपल्याला दिलेली आहे. आणि तुळशीदासजी आता 1680 मध्ये हा ग्रंथ पूर्ण करतात. त्याच्यानंतर तुळशीदासजीचं
आपल्या जीवनाची यात्रा संपवतात आणि तुळशीदासजींनी हा ग्रंथ आपल्याला दिलेला आहे. आपल्याच वारकरी संतांच्या कालावधीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. नाथ महाराजांच्या कालखंडात थोडासा त्यांचा कालखंड येतो. पूर्ण कथा आपण काल पाहिलेली आहे. आणि आता तुळशीदासजी ग्रंथाला सुरुवात करतात, ग्रंथ लिहायला सुरुवात करतात. आणि ग्रंथ लिहित असताना आशीर्वादाची गरज आहे, ग्रंथ लिहित असताना नमस्काराची गरज आहे, ग्रंथ लिहित असताना प्रत्येकाचं कुणाकडून काही मिळवायचं असेल तर मग त्यांचा आशीर्वाद आपण घेतला पाहिजे. ग्रंथाची सुरुवात करता वर्णानामर्थ संगाना रसानां छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. वर्णानामर्थ संगाना रसानां छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. आज आपल्या ग्रंथाला सुरुवात झालेली. हे दुख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार. पवन सुत विनती बारंबार. पवन सुत विनती जय हो. बाबा जय हो. हा गायक बाबा जय हो. पवन सुत हनुमान की जय. बजरंग बली की जय. पवन सुत हनुमान की जय. आज मारुतीराय आले. जिथं जिथं रामकथा आहे तिथं मारुतीराय असतात बरं, आपल्या रूपानं बसलेले असतात. लखनची कथा ऐकतात, भरतची कथा ऐकतात, बसलेले असतात.